सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वाऱ्यापरी आलो इथे, झुळकेपरी जाणार मी, आनंद यात्री होऊनी, गाणार मी. आनंद यात्री साहित्यजननी शांताबाई शेळके यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धाशील मनानं वंदन करू. निशिगंधा एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट सोसायटी आयोजित साहित्यातील गोंधन शांताई या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाकरिता उपस्थित असणाऱ्या ट्रस्टच्या अध्यक्षा सन्माननीय विजयाताई वाड मॅडम, तसेच सन्माननीय डॉक्टर निशिगंधा वाड मॅडम, सन्माननीय माधवी ताई घारपुरे मॅडम, सन्माननीय माया दुप्पड मॅडम, सन्माननीय अरुण म्हात्रेजी सर, सन्माननीय प्रवीण दवणे सर, राज्यातून उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री पाणिनी प्रकाशनच्या संगीता चव्हाण मॅडम, ट्रस्टच्या समन्वयक मनीषा मॅडम, या सर्वांचे ट्रस्टच्या वतीनं मी समन्वयक पूनम राणे, अश्विन नवरात्रीच्या या सांज संध्येला, नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर एका सरस्वतीच्या लेकीनं सरस्वती पूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील कवी कुळातून प्रस्थापित आणि नवोदित कवींच्या एकत्रित मांदियाळीतून वाहिलेली सुमनांजली अर्थात साहित्यातील गोंधन शांताई. रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण देवपूजेने करतो, दीपपूजन करून करतो. आज सरस्वती पूजनाचा दिवस. अशा ह्या सांज समयी सरस्वती मातेच्या प्रतिमेचं आणि शांताईच्या प्रतिमेचं पूजन श्रद्धाशील मनानं करावं अशी विनंती मी सन्माननीय डॉक्टर विजया वाड मॅडम यांना करते. सन्माननीय डॉक्टर विजया वाड मॅडम. रसिक हो, शांताई महाराष्ट्रातल्या अतिशय प्रथितयश अशा कवींनी, कवयित्रींनी, नवोदित उत्साही अशा सर्वांनी स्वरचित कविता शांताईच्या केल्या. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते, अतिशय मनापासून. मला अतिशय बोलायला त्रास होतो आहे, पण क्षमा करा. सर्व रसिकांचे मनापासून आभार. शांताई यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्यावरचं पुस्तक, त्यांच्यावरचं कवितांचं पुस्तक निघावं हा आनंद योग माझी कन्या निशिगंधा वाड हिच्यामुळे आला. तिचंही मी कौतुक करते आणि या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या आईच्या हस्ते झालं. ह्याचं कौतुक मला खूप आहे. मित्रांनो, या संग्रहाचं तुम्ही पण खूप कौतुक कराल असा विश्वास वाटतो. मला बोलायला अतिशय त्रास होतो आहे. आपल्या लक्षात आलं असेल, उदारकरणाने क्षमा करा. जय हिंद. महाराष्ट्रातल्या नामवंत कवी लेखकांनी अरुण म्हात्रे, प्रवीण दवणे, माया दुप्पड, माधवी घारपुरे यासाठी किती नावं घेऊ. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं, खरे रसिक मुख्यमंत्री.
वयाच्या अधिकाराने त्यांचं कौतुक करते, आभार मानते. आणि माया धुप्पड माझी मैत्रीण आहे. प्रवीण दवणे माझा मित्र आहे, छोटा मित्र आहे, त्यांचं पण कौतुक करते. अरुण म्हात्रे मोठे कवी आहेत महाराष्ट्रातले, अरुणचंही कौतुक करते आणि थांबते. पुनश्च आभार. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मी महापौर किशोरी पेडणेकर बोलण्याच्या ओघात काही चुका झाल्या असल्या तर क्षमस्व. जय हिंद. नमस्कार. सर्व रसिकांना माझा प्रेमभरा नमस्कार. शांताई नावाचा कविता संग्रह महाराष्ट्रातल्या प्रथितयश आणि नवोदित कवींनी लिहिला आणि त्याचं पुस्तक निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्टतर्फे प्रकाशित झालं. याचा मला आनंद अभिमान वाटतो. पूनम राणे तिच्याशिवाय माझे कुठले कार्यक्रम होऊ शकत नाही, तिचं खूप कौतुक. मनीषा कदम मदतीसाठी सदैव सज्ज, तिचंही खूप 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 कौतुक. आणि माझी लेक निशिगंधा वाड शांताबाईंच्या कवितांवर PhD करत आहे, तिला खूप खूप शुभेच्छा. या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि माझ्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे याबद्दल आभार. महाराष्ट्रातले नामवंत कवी प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे, Try
जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। चतुरा कलामय संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे। गणपती जीवंतरी उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी। वरुण आर्या मंजिरी, वरुण आर्या मंजिरी। वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। विद्यार्थी विद्यारी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, वागीश्वरी, वागीश्वरी। खूप सुंदर असं हे शांताईंच्याच लेखणीतून पाझरलेलं गीत आणि आजच्या दिवसाचं औचित्य आमच्या संदेश विद्यालय शाळेच्या विक्रोळी येथील संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे सर आणि विद्यार्थ्यांनी केलेली ही सुंदर आणि अर्थपूर्ण अशी प्रार्थना खरंच सर्वांना खूप भावली आणि शारदेच्या चरणी आपण ती अर्पण केली. मुलांनो, तुम्हा सर्वांचं डॉक्टर विजया वाड आणि निशिगंधा वाडच्या वतीनं आणि ट्रस्टच्या वतीनं खूप खूप कौतुक. रसिक हो, शांताबाई एका कवितेमध्ये म्हणतात, मी तर कधीच शब्दांची ते कधी होतील माझे, मी तर कधीच शब्दांची ते कधी होतील माझे, त्यांच्या विणा कशी उतरू हे मनातील माझे अदृश्य ओझे. आपल्याही मनातील हे शब्दांचं ओझ या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं अलगद कागदावर उतरवलं गेलं आणि आपल्या कवितांना प्रकाशक म्हणून लाभलेल्या पाणिनी प्रकाशनच्या सन्माननीय संगीता चव्हाण मॅडम यांना मी विनंती करते, आपण आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सन्माननीय संगीता मॅडम. आणि आज मी खूप खुश आहे की खूप दिवसांनी मला आईला भेटायला मिळालं. आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त माननीय विजयाताई वाड यांची भेट झाली आणि खरंच कुठेतरी वाटलं की आपण छोटं सरस्वतीची पूजा करतोच, माझ्याकडे ती साक्षात सरस्वती आहे आणि तिचं दर्शन घेतल्यावर इतकं आज असं वाटलं की नवरात्र माझं पावन झालं बिलकुल पूर्णपणे. आता आपण जे आज पुस्तक काढतो आहे साहित्यातील गोंधन शांताई, हे पुस्तक बनवताना खरंच म्हणजे विजयाताई वाड आणि निशिगंधाताई यांनी जे मनात घेतलं आणि त्यांचं शांताई बद्दल असलेलं निशिगंधाताईंचं आईचं एवढं अपार प्रेम आणि त्याच्यातून आपल्यासारख्यांना सगळ्यांना त्यांनी ते निवडलं आणि आपल्याला त्याच्यात कवी म्हणून सगळ्यांना घेता आलं, हे खरंच भाग्य आहे आपलं. आणि त्याचं कुठे संकलन करून मला एक पुस्तक बनवायचं मिळतं, त्याचं माझं महाथोर भाग्य असं मी समजेल. आणि मी निशिगंधाताईला म्हण सांगेल की खरंच ताई, माझ्याकरता ही एक पर्वणीच आहे की आज तू जे मला आज एक छोटासा याचा एक भाग बनता आलं. आणि हे पुस्तक बनवायला आम्हाला फार थोडे दिवस होते तसे, पण मनीषा मॅडम, पूनम राणे मॅडम
आणि निशूताई यांच्या सगळ्यांच्या मदतीने हे पूर्णत्वास गेलं आणि ते पुस्तक अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि खरंच सांगायचं एक कौतुक आहे की आपल्याला एक पीएचडी करणं म्हटलं तर आपल्याला खूप म्हणजे टेन्शन येतं. आणि निशूताई 4 पीएचडीचं 4थी पीएचडी करताय. हा शांताईचा अभ्यास करत आहे. तिचं मनापासून सगळ्यांकडून मी खूप कौतुक करेल आणि मी जेव्हा केव्हा भेटते तिला तेच विचारते की निशूताई तू अभ्यास केव्हा करते. आणि खरंच हे तिचं खरंच कौतुक आहे. आणि आपल्या शांताईचं साहित्यातील गोंधन शांताई या पुस्तकात आता सगळ्यांनी कवी कवयित्री यांनी दिलेला जो मोलाचा मान आहे त्याच्याकरता पाणिनी प्रकाशनाची पूर्ण टीम आपली पूर्णपणे आभारी राहील आणि पुढच्या प्रकाशनाची वाट पाहिल. अतिशय समर्पक, नेमकं आणि नेटकं असं अशी आपली ही प्रस्तावना. खरंच आहे डॉक्टर निशिगंधा वाघ केवळ आपण ओळखता ती अभिनेत्री म्हणून, पण तसं नाहीये. आपला कला हे विश्व जोपासत असतानाच साहित्य विश्वही त्यांनी जोपासलंय आणि याची प्रचिती त्यांनी आपणा सर्वांना महाराष्ट्रातील कवी लेखकांना ह्या करोनाच्या काळात एक मनातील मरगळ आणि सकारात्मकता दूर व्हावी आणि त्यांनी शांताईचं वाचन केलं आणि शांताईंच्या ह्या कविता महाराष्ट्रातील साहित्यिकांना परिचित व्हाव्या आणि त्याचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना व्हावा हा स्पष्ट आणि शुद्ध हेतू ह्या ट्रस्टच्या मनात आहे. रसिक हो, प्रसन्नता हे शांताईंचा स्वभाव वैशिष्ट्य. आपल्याला माहित आहे त्यांनी वसंत अवसरे या टोपण नावानं लिखाण केलं. त्यांचं लेखन जर आपण पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक शब्दाला भावनेची झालर आहे. म्हणजे पहा ना, लहानपणी आपण बालगीत म्हणतो, तरुणपणी प्रेमगीत म्हणतो, 40शी नंतर भावगीत आणि उतार वयात मात्र आपल्याला भक्तिगीत वाचायला आवडतात. पण ह्या सगळ्या रचना आपण जर लक्षपूर्वक ऐकल्या तर आपल्याला जाणवेल की त्यांनी प्रत्येक रचनेतून रीतिरिवाज, देश, परंपरा या विषयातच त्यांची लेखणी प्रवाही राहिली. आणि म्हणूनच त्या शांताईंना केवळ एका शब्दात बसवणं अशक्य आहे. पण आपल्या सर्व कवयित्रींनी मात्र तंतोतंत त्यांना एका शब्दात बसवण्याचा प्रयत्न केलाय. मनाच्या गाभाऱ्यातून त्यांनी नेमकं टिपलंय. नेमक्या टिपलेल्या शब्दात काय म्हणतात ऐकायचं आहे. साहित्य रत्न भासती डॉक्टर आटले जिणा, तर रत्न जटी वाटे ज्योती कपिलेना. साहित्याची पेटती मशाल भाषे डॉक्टर सुरेखा धनावडेना, तर कवितेने माझ्या अंगण साने मेघना. बहुप्रसव लेखणीतून नवरस पाझरलेले दिसकर किना, तर पहिला पुरस्कार गोलेना. आणि चला तर आपण विनंती करूया साहित्यिक डॉक्टर विजयवाड यांना की आजच्या ह्या आमच्या साहित्यातील गोंधन शांताई या कविता संग्रहाचं आपण प्रकाशन करावं. सन्माननीय डॉक्टर विजयवाड. नमस्कार सगळ्यांना, सविनय नमस्कार करते. प्रथम गणपती बाप्पाच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शांताबाईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आणि आई जे बोलली आहे ना ते मला माहिती आहे, ते तिच्या वतीनं बोलते. तिने मनापासून सगळ्यांना आशीर्वाद दिलेत आणि आभार मानले. आदरणीय म्हात्रे सरांचे, दवणे सरांचे, मायाताईंचे, सगळ्यांचे, आपल्या सगळ्या कवींचे. आणि मी सांगते तिची फक्त एक निशिगंधा ही मुलगी नाहीये, तर पूनमताई, संगीताताई, मनीषा या तिच्या मुलीच आहेत. त्यामुळे आम्ही तिच्या कन्यांनी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी मिळून हा जो उपक्रम केलाय त्याला तिने खूप खूप आशीर्वाद दिलेत. तिची तब्येत जरा बरी नाहीये, त्यामुळे तिने आधी व्हिडिओ शूट केलं होतं पण आपल्याला ते दाखवता आलं नाही. आपण मात्र तिचे आशीर्वाद स्वीकारावे आणि कार्यक्रम आपण पुढे चालू ठेवूया. रसिक हो, डॉक्टर विजयाताई वाड साहित्य नगरीतील एक अजोड रत्न. आपल्याला माहित आहे 175 पुस्तकांच्या लेखिका. अहो एक नाही, दोन नाही, तर 100 पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. मराठी विश्वकोशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखताच.
इतकंच नाही तर 1000 आदिवासी मुलींना मॅडमनी दत्तक पालक मिळवून दिलंय. आणि आजही एका शब्दावर महाराष्ट्रातील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी यासाठी केवळ एका शब्दावर स्वतःबरोबर इतरांनी सुद्धा मोठं मोठं व्हावं ही मनापासून त्यांची इच्छा. आणि म्हणूनच हा सगळा साहित्य जननी शांताईसाठी केलेला आजचा हा प्रपंच. रशिको, आपल्याला सांगायला मला आवडेल, आपण लिहिलेल्या कविता आमचा सुहास दादा रोज सकाळ संध्याकाळ त्या कवितेचा एक एक डोस आईना देत होता. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही त्यांना आल्यानंतर पाहिलं पहिल्या, आणि असं मी पुन्हा पुन्हा सांगते, आपल्या कवी मित्रांनी मात्र त्यांना शब्दात बसवण्याचा प्रयत्न केलाय. आनंदाचं बहरलेलं झाड दिसलंय संजय वाघ यांना, साधी राहणी उच्च विचारसरणी दिसली नागेश शेवाळकरांना, साहित्याचं राज्य मनावर झालेलं दिसलं कैलास सरांना, तर साहित्य नगरीतील रणांगण तणानं सोडलं म्हणतात सुमती पवार. सारस्वतामध्ये उभी आहे हाती घेऊन संस्कृती म्हणणाऱ्या, आणि ज्यांनी आपल्या कवितेला शीर्षक छानसं दिलेलं आहे अशा माया तुपकड यांना मी विनंती करते, आपण आपले मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय माया तुपकड. साहित्याचं गोंधळ शांताई आणि त्यांच्यावरील कवितांचं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. मन आनंदानं अगदी पारिजातकाची फुलं जशी फुलून यावीत तितकं फुलून गेलेलं आहे. या ट्रस्टच्या अध्यक्ष माननीय विजयाताई वाड आहेत आणि संस्थापिका डॉक्टर निशिगंधा वाड, पाणिनीच्या प्रकाशक सौ संगीता चव्हाण, या ठिकाणी उपस्थित श्री अरुण म्हात्रे सर, श्री प्रवीण दवणे सर आणि समन्वयक पूनम राणे, मनीषा कदम आणि उपस्थित मान्यवर. या निमित्ताने आपणा सर्वांच्या भेटीचा योग आला, हे खूप छान वाटतं आहे. खरं पाहिलं तर आपली कला जी आहे ती संस्कृतीशी निगडीत आहे आणि कलेचं संवर्धन म्हणजेच या संस्कृतीचं संवर्धन. ललित कलांच्या माध्यमातून हे संवर्धन, या संस्कृतीचा पाया घालण्याचं काम ही ट्रस्ट करत आहे. हे फार अभिनंदनीय, गौरवास्पद असं काम आहे. साहित्याच्या या नम्र उपासकांना मी मनपूर्वक वंदन करते आणि मनामनात रुजलेल्या शांताबाई शेळके यांच्या साहित्यावर, यांच्या कवितांवर कविता लिहिणारं, त्यांच्याविषयी कविता लिहिणारं पुस्तक हे साहित्यातील गोंधळ, यासाठी मी खरोखर आपणा सर्वांचे मनपूर्वक एक प्रकारे आभार म्हणा किंवा ऋणात राहीन की इतकं छान पुस्तक तुम्ही रसिकांना देत आहात आणि नवलेखकांना आणि सर्वांना शांताबाईंच्या साहित्याचा अभ्यास करून त्यावर लेखनाची संधी या ठिकाणी दिलेली आहे. साहित्यिका शांताबाई शेळके, शब्दव्रती शांताबाई शेळके. एका अलौकिक काव्य वर्षावाचं नाव म्हणजे शांता शेळके, साहित्यधर्मी शांता शेळके. त्यांचा लेखणीचा स्पर्श म्हणजे सोन स्पर्श. त्यांच्या लेखणीतून साहित्याच्या अनेक प्रकारांना त्यांनी हा सोन स्पर्श रसिकांना दिलेला आहे. जवळजवळ सर्व प्रकारांना, साहित्याच्या प्रकारांना त्यांनी हात लावला. पण 60 वर्षांच्या साहित्य सेवेत शांताबाईंचं आंतरिक नातं जुळलं ते मात्र कवितेशी. उत्कट भावनांचा आशय प्रधान असा आणि अर्थवाहक असा फुललेला सुंदर फुलोरा त्यांनी उत्फुल्ल मनाने रसिकांना दिला आहे. या शांताबाईंच्या कवितांचं बोट ना लहानपणीच धरलं आणि ते घट्ट होत होत आता तर इतकं काही घट्ट झालं आहे. जसं गोंधण, खेडेगावात गोंधण हा प्रकार होता. टिकलीच्या खाली मुलींना अगोदर तिथं टिकलीच्या जागी गोंधण करत असत. ते अखंड असे, अमर असे, कायम असे, ते पुसलं जात नसे. तसाच शांताबाईंच्या कवितांचा ठसा आपल्या मनावर एक साहित्य सौभाग्याचं लेणं होऊन गोंदला गेला आहे. आणि या कविता वयाच्या प्रत्येक वळणावर अगदी म्हणजे पावसाच्या कविता असोत, पैठणी असो, जीवलगा राहिले दूर घर माझे ही कविता असो, अनेक गाणी, तोच चंद्रमा नभात. तुम्हाला सांगते, मी माझ्या माहेरून सासरी आले तेव्हा तोच चंद्रमा नभात हे पुस्तक पहिल्यांदा बॅग मध्ये टाकले.
आणि शांताबाईंचं आजोळ राजगुरुनगर हे माझं माहेर. आणि त्या ठिकाणी लय, ताल, सूर यांचा खजिनाच खजिना, जो हा साहित्यातील खजिना शांताबाईंनी देखील इतक्या तरलतेने जपला की आजच्या या रिमिक्सच्या आणि या उलट्या सुलट्या काही रॅप सॉंगच्या जमान्यामध्ये शांताबाईंची कविता ही अतिशय मार्गदर्शक आहे. या कवितेवर मी तर खरोखर म्हणजे लहानपणापासून हीच गाणी गात आले आणि अजूनही तीच गाते. अशा असंख्य पिढ्या गात आहेत शांताबाईंची गाणी. म्हणून या पिढीला तर शांताबाईंची कविता खूप मार्गदर्शक आहे. आणि हा जो उपक्रम आपण घेतला आहात सगळ्यांपर्यंत शांताबाईंचं वाचन, त्यांच्या कवितांचं, साहित्याचं व्हावं, ही प्रेरणा फार मोठी आहे. याच्यावर काय होईल, या कार्यक्रमाने काय होईल की एक जाण असणारा साहित्यिक वर्ग तयार होईल, जी या काळाची गरज आहे. उडत येणारं गाणं उडत जातं, पण शांताबाईंच्या कविता हृदयातून आल्या, त्या हृदयापर्यंत राहत आहे. आणि म्हणून आज जर एक चांगली अभिरुची जोपासणारा वर्ग तयार व्हायचा असेल तर शांताबाईंच्या साहित्याला, शांताबाईंच्या कवितेला, शांताबाईंच्या गाण्यांना पर्याय नाही असं मी म्हणेन. आवर्जून सगळ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. अहो, संगीतकारांना सुद्धा शांताबाईंच्या कवितांना, गाण्यांना चाल लावताना फुलांच्या पायघड्यांवरून चालत आहे असं वाटत असेल, मग आपल्याला तर तो सुगंध किती भरभरून मिळतो. तर असं अभिरुची संपन्न आणि अखंड सुरेल साहित्य आपल्याला देणाऱ्या शांताबाईंना खरोखर मनपूर्वक माझं वंदन आहे. आणि माझ्या या कवितेचं जे शीर्षक, या पुस्तकामध्ये मी जी कविता दिली तिचं जे शीर्षक साहित्यातील गोंधळ, शांताबाई शेळके, हे जे शीर्षक निशिगंधाने घेतलं, विजयाताईंनी घेतलं. मी याच्यामध्ये माझा सन्मान मानते. हा माझा फार मोठा सन्मान आहे आणि तो आपण मला दिला यासाठी मी आपली अतिशय ऋणी आहे. तर लोकसाहित्याच्या अभ्यासाने नाद, ताल, लय घेऊन आलेली शांताबाईंची कविता पुन्हा साहित्यामध्ये एक मुक्त छंद जो आहे त्याकडून पुन्हा एकदा, मुक्त छंद चांगला आहे, परंतु जी रुजवणूक काव्याची व्हायची त्यासाठी नाद, ताल, लय अगोदर हवाच. म्हणून पाठ्यपुस्तकात त्या कविता लागत असतात. तेव्हा कुठेतरी एक चांगला कवी तयार होतो, एक साहित्यिक तयार होतो आणि एक सुंदर असा अभिरुची जोपासलेला वाचक आणि रसिक तयार होतो. कविता एका क्षणात तयार होते, तरी सुद्धा तिच्या मागे असंख्य भरपूर वेळेची तपश्चर्या, आपल्या संस्कृतीतली माती, नाती, रीती, भाती ही जपलेली मनोभूमी तयार करायची असेल तर शांताबाईंची कविता हवी, शांताबाईंचं साहित्य हवं. आणि ही मनोभूमी लहानपणी तयार होईल तर एक उत्तम वाचक, उत्तम रसिक, उत्तम साहित्यिक तयार होईल. खरोखर शांताबाईंच्या किती कविता गाव्यात, म्हणाव्यात, ऐकाव्यात, असे सोहळे आपण परत करू. या सुंदर सोहळ्याला, या पुस्तक प्रकाशनाला मी शुभेच्छा देते आणि माझे शब्द इथे थांबवते. नमस्कार. धन्यवाद मायाताई, खूप खूप आभार आपले. आपल्या घारपुरे मॅडम, ज्या या कुटुंबाचा एक अत्यंत आदरणीय भाग आहे. पूनमताई मदत करून द्यावी आणि त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी मी मध्येच अशी डोकावली बरं का. अगदी मनापासून नमस्कार करते ताई तुम्हाला. पूनमताई, शांताईला मी मगाशी म्हटलं की एका शब्दात सांगणं आणि बसवणं खूप कठीण. आता माया तुप्पड त्यांचं खूप ऐकावंसं वाटत होतं, पण 40 मिनिटं पहिली केव्हा संपली समजलंच नाही ना. आणि म्हणून शांताईना ज्या लखलखणारी वीज असं संबोधतात अशा माधवी घारपुरे मॅडमना मी विनंती करते की आपणही आपल्या शुभेच्छा आम्हा नवकवींना द्याव्यात. सन्माननीय माधवी घारपुरे. नमस्कार. आज 12 ऑक्टोबर शब्द सम्राज्ञी शांताबाई शेळके यांच्या शताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होती आणि साहित्याच्या गोंधळाला शांताबाईंना या पुस्तक रूपी एक कोंदण मिळालंय असं मला वाटतं. आणि या कोंदणाची एक मी साक्षीदार म्हणून मला त्याचा अतिशय आनंद होतोय. हे सांगतानाही मला आनंद होतोय. आणि हे या सर्व नवकवींच्या कवितांना कोंदण जे मिळालंय ते ज्या हाताने प्रकाशन झालं
ते हात आहेत विजयाताईंचे, की ज्यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पुस्तक प्रकाशनाचा करावा अशा ह्या विजयाताई, त्यांच्या हातून हे प्रकाशन होते याचा आणखीन जास्त आनंद आहे. यातल्या प्रत्येक नवोदित कवी आणखीन कवींना मनापासून शुभेच्छा. प्रत्येक कवी आणि कवयित्रीचा स्वतंत्र काव्य संग्रह निश्चित शांताबाईंच्या आशीर्वादानं निघेल याची मला खात्री आहे, आणि हीच प्रार्थना मी शांताबाईंच्या चरणी आणि शारदेच्या चरणी करते. या गोंधणामध्ये स्थान मिळाल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. अर्थात अरुणजी म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रवीण दवणे या लोकांची साहित्यिकाची रौप्य महोत्सव शतक महोत्सवाकडे वाटचाल या पुस्तकांची यांच्या चाललेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, त्यांनी याच्यामध्ये सहभाग दिला याच्यातच त्यांचं फार मोठेपण आहे. शांताबाईंची प्रतिभा आत्ता आपल्याजवळ नाही ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी म्हणून या नवोदित कवींना याच्यामध्ये स्थान दिले. शांताबाईंना काव्य सुमनांजली वाहिली गेली, पण खरा आनंद शांताबाईंना तेव्हाच मिळेल ज्या वेळेला प्रत्येक जण आपापला स्वतंत्र विचार घेऊन काहीतरी विचारधारा घेऊन पुढे जाईल. त्याच वेळेला दुसऱ्यापासूनची चांगली वृत्ती आपण घेऊ शकतो, पण दुसऱ्याचं मात्र काही आपण घेऊ नये असं मला वाटतं. कारण माणसाला अज्ञानाचा परिचय ज्या वेळेला स्वतःच्या होतो त्यावेळेला तो ज्ञानाचा पहिल्या पायरीवर तो पाऊल टाकतो. सगळ्याच गोष्टी बुद्धीनं समजतात असं नाही, तर काही गोष्टी मात्र अंतःकरणाला समजतात, आणि त्या अंतःकरणाला समजणाऱ्या गोष्टी म्हणजे हसणारं फूल, दुडदुडणारं जाणारं मूल, झुळझुळ वाहणारा झरा, मोरानं फुलवलेला पिसारा, अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला अंतःकरणाला समजतात त्यावेळेला कविता जन्म घेते. कविता अशीच असते. कवितेचा आनंद घेता आला की कविता समजली असं मला वाटतं. कविता समजण्यासाठी किंवा कविता करण्यासाठी खूप बोजड शब्द वापरले म्हणजे कविता सुंदर होते ही कल्पना फार चुकीची आहे. अर्थात सावरकर, केशवसूत या लोकांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या शब्दांच्या बद्दल मी काही बोलण्या एवढी माझी बिलकुल तयारी नाही, पण या नवकवींना मात्र सांगेन की बोजड शब्दांकडे जाण्यापेक्षा तुमच्या कवितांचा आनंद लोकांना घेता आला पाहिजे, आणि आनंदाचा ठेका धरत ज्यांना शब्द जुळवता येतात त्यांना कविता म्हणजे काय हे व्याख्यान देऊन सांगायची गरज पडेल असं मला वाटत नाही. मी कवयित्री नाही, पण कविता मला समजते, मला कळते, मला आवडते. कविता तुम्ही कवितेचे आहात आणि कविता तुमची आहे. कविता करणं हे अजिबात सोपं नाही, म्हणूनच कदाचित मला कविता येत नाही. पण शेवटी माझी एकच प्रार्थना आहे की सर्व नवकवी नवोदित कवींनी कवितेसाठी मनापासून तप करावं. तप केलं की त्यांना साहित्य क्षेत्रात पद आपोआप निर्माण होईल. विजयाताईंनी आणि निशिगंधानं तुम्हाला हाताशी धरलंय, मग मला वाटते दुसऱ्या कशाचीच अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण ह्या दोघी स्त्रिया अशा आहेत की त्या आपण उंच होताना लहान मुलाला उंच करताना आपण खाली वाकून त्याला कडेवर घेतो आणि हातात घेतो. तसंच या दोघीही प्रत्येक नवोदित माणसाला स्वतः वाकून उंच करणाऱ्या आहेत. त्यामुळं सर्व कवींना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देते, आणि 2 मिनिटं मला जी शुभेच्छा द्यायला परवानगी दिली त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते, आणि विजयाताईंना इथूनच एक मानाचा मुजरा करते आणि नतमस्तकही होते. धन्यवाद. खूपच सुंदर ताई, थँक्यू. आणि सर्व कवींना मला सांगावंसं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या कविता ताईंनी वाचल्या आहेत आणि पुस्तकामध्ये प्रस्तावना दिलेली आहेत. आपल्याला हे पुस्तक पोस्टाने येईलच तेव्हा आपण पाहालच. आशयगंधा, आशय छंदा, सुभाषिणी, योगिनी ज्यांना भासल्या असे अरुण म्हात्रे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपणही शुभेच्छा द्याव्यात. खरं तर आज खूप आनंद यासाठी होतोय की जसं शांताबाईंची जन्मशताब्दी सुरू होते, आमच्या खूप लाडक्या अशा कवयित्री, पण त्याहीपेक्षा या निमित्तानं आज खूप दिवसांना आड मॅडमना बघता आलं मला. मधल्या काळामध्ये त्यांना भेटू शकलो नाही, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटता आलं, बघता आलं, याचाच एक आनंद आहे. निशिलाही खूप दिवसांनी ऑनलाईन पाहिलं, आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की आमचा सगळ्यांचा प्रवास
खूप अगोदर मुलुंड पासून सुरू झालेला आहे एकत्र. त्याच्यामुळं निशिला मी अगदी लहान असताना पाहिलेलं आहे. आणि बाई त्यावेळी एक एक उपक्रम करायच्या त्यांच्या रणजित सोसायटीमध्ये असताना. ते सगळं मी इतकं अनुभवलेलं आहे की आज हा कार्यक्रम होताना मला सतत असं वाटतंय की परत एकदा पूर्वीच्या आमच्या विजया मॅडम सगळ्या मुलांना घेऊन काहीतरी एक नवीन ऍक्टिव्हिटी करतात, तसं त्यांनी आज सुरू केलेलं आहे. आज दुसरी खूप महत्वाची गोष्ट की ज्या शांताबाईंच्या कविता ऐकत आम्ही मोठे झालो, त्यांच्या कवितांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर असा एक नवीन किंवा नवीन मोठा ग्रँजर असलेला कार्यक्रम जो मॅडमनी सुरू केलेला आहे आणि तो ह्या सगळ्या शिक्षकांच्या मदतीनं सुरू केलेला आहे. त्याला एक वेगळा अर्थ असा आहे की आत्ताच घारपुरे मॅडम म्हणाल्या की या सगळ्या कवितांचे, या शब्दांचे, या अक्षरांचे ना संस्कार सगळ्या नवीन लोकांवर व्हायला हवे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं शांताबाईंनी सगळ्या कविता लिहिल्या किंवा ज्या कवितेमध्ये त्या रमल्या, त्या कशा रमल्या, किती खोलवर त्यांचं या शब्दात जाणं होतं, हे सगळं या नवीन पिढीला जर का या निमित्तानं कळलं तर त्याचा खूप मोठा एक आनंद मला वाटतो. प्रत्येक या शब्दावरी माझाचा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा, असं लिहिणाऱ्या शांताबाई या शब्दांवर किती विसंबन होत्या हे मी पाहिलेलं आहे. त्या MD कॉलेजमध्ये शिकवायच्या, मराठी शिकवायच्या, खूप उत्तम मराठी, त्यांच्या मराठीच्या तासाला गर्दी असायची. आणि मग त्या भाषण करायच्या किंवा अगदी भेटल्यावर इतक्या जिव्हाळ्याने बोलायच्या. त्या मला नेहमी असं वाटतं की राजगुरुनगर मधलं त्यांचं बालपण, मग नंतर इगतपुरीच्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये त्यांचे वडील फॉरेस्ट ऑफिसर असताना इकडच्या इगतपुरीच्या दिवसामध्ये त्यांनी सगळं पाहिलेलं निसर्ग, हे सगळं त्यांच्या इतकं कवितेमध्ये येत गेलं. मला असं वाटतं की शांताबाईंची सगळ्यात मोठी देणगी मराठीला काय असेल तर बोली भाषेतले आपले जे सर्वसामान्य जे शब्द आहेत, या शब्दांचा वापर करून उत्तम कविता लिहिता येते, उत्तम गाणं लिहिता येतं, हे शांताबाईंनी आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा मी स्मरण करतो तेव्हा असा आवाज झालेला असतो की याच त्या बाई ज्यांनी अनुवाद केले, याच त्या बाई त्यांनी बालकविता लिहिल्या, याच त्या बाई त्यांनी उत्तम ललित निबंध लिहिले, याच त्या बाई त्यांनी संस्कृत मधलं मेघदूत आहे ते मराठीत आणलं. असे कितीतरी वेगळे वेगळे डिमेन्शन त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला आहे. आणि म्हणून आम्ही असं समजतो की जसं साहित्यामध्ये एक बाप माणूस असतो, तसं साहित्यामधली आजी जिला म्हणता येईल, बापाची पण आई, अशी आजी म्हणजे आमच्या शांताबाई. मी लहानपणी आजीकडे खूप वाढलो आणि मग जेव्हा आजीला सोडून मुंबईला यावं लागलं, शहरात यावं लागलं, तेव्हा मी तिला खूप मिस करत होतो. आणि जेव्हा मग मी शांताबाईंना बघितलं आणि डोक्यावर पदर, मोठं कुंकू आणि ज्या पद्धतीनं त्या बोलायच्या, तेव्हा मला असं वाटायचं की एक तर मला अशी आजी मिस करत होतो मी, ती मला आजी मिळाली. आणि दुसरं म्हणजे साहित्यामध्ये जिचा पदर घेऊन, पदर धरून आपण मागे मागे फिरावं, असे एक व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व शांताबाईच्या रूपाने मिळालं. त्याच्यामुळं आज मला हे सगळं सांगताना आनंद होतोय. मी एक कविता शांताबाईने वर लिहिली, पण मला असं वाटतं कितीतरी कविता त्यांच्यावर लिहिता येतील. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रानं, उभ्या महाराष्ट्रानं शांताबाई ह्या विषयावर लिहिलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की वर्षभरामध्ये शांताबाईंवर इतकं त्यांचं मोठेपण आहे. हे सगळं ग्रंथरूपाने यावं असं सगळ्यांना वाटतं आणि ते करण्याचं तुम्ही विडा उचललेला आहे. पण या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राला एक कळेल की एखाद्या व्यक्तिमत्वावर, साहित्यिक व्यक्तिमत्वावर माणसं किती प्रेम करतात, किती रसिक त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये गुंतलेली असतात, हे सगळं या निमित्तानं मला असं वाटतं कळेल. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं, याचा मी आनंद व्यक्त करतो. सर्व शिक्षकांना किंवा सर्व ज्यांनी ज्यांनी कविता पाठवलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि एक सूचना पण करतो की मला असं वाटतं की या निमित्तानं यावर्षी तुमच्या फाउंडेशन तर्फे शांताबाईंच्या कवितांवर किंवा शांताबाईंच्या साहित्यावर असं एक खूप उत्तम 2-3 दिवसाचं सेमिनार जर का घेता आलं तर मला असं वाटतं की खूप छान चर्चा होईल. सगळेजण त्या निमित्तानं आपण भेटू आणि एक वेगळाच काहीतरी, म्हणजे एक साहित्य संमेलन जसं शांताबाईंच्या नावाने परत होईल या निमित्तानं, असं मला वाटतं. आणि पूनमताई काय, आमच्या मनीषाताई काय, निशी काय, सगळेजण इतके उत्साही आणि इतके प्रेमामध्ये आहेत शांताबाईंच्या की ते नक्की ही गोष्ट घडवून आणतील.
आणि आम्ही सगळे कवी मंडळ, मी तुम्हाला सांगतो की आता मी आणि प्रवीण फक्त आहे, पण तुम्हाला सांगतो किमान 100 कवी तरी असतील की जे ह्या कार्यक्रमासाठी उभे राहतील आणि आपल्या बरोबर असतील. तेव्हा परत एकदा शांताबाईंच्या स्मृतींना खूप अभिवादन माझं, सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन, आणि विजयाताई आणि निशिगंधा या दोघींचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी ही खूप मोठी संधी आम्हाला दिली. एक नवीन पर्व जसं आजपासून सुरू झालं. तर सगळ्यांना परत एकदा नमस्कार आणि मी थांबतो. धन्यवाद. सर, तुमचे आशीर्वाद असेच राहू दे कायम. आणि आपण जी इच्छा व्यक्त केली, मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या वतीने काय पूनमताई. हो हो नक्की. आपण एक खूप छान सेमिनार आपल्याला करता येईल ते आपण करूया सगळे. आणि जसं आता तुला मी पाहतोय तर तुला प्रत्यक्ष भेटायला आणि आपण सगळे एकत्र भेटून एक मोठा सोहळा शांताबाईंच्या नावाने करू शकतो. आपण काय धन्यवाद सर. आम्ही ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला होता तो उद्देश आमचा सफल झाला असंच मी म्हणेन. आणि आम्ही नक्कीच वाट पाहतोय हा उपक्रम आम्ही नक्कीच पुढे घेणार आहोत. जास्त वेळ न घेता 40 मिनिटाची आपली लिंक असते, त्यामुळे सर्व कवींच्या वतीनं मी डॉक्टर पल्लवी बनसोडे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर पल्लवी बनसोडे. हा, सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. शब्दांसवे मी जन्मले, शब्दातून मी वाढले, हे शाप हे वरदान, हा दैव दिलेला वारसा, मी जाणते इतुकेच की त्यांच्या विणा कंगाल मी, असं म्हणणाऱ्या साहित्यातील सगळ्या क्षेत्रात मुसाफिरी केलेल्या शांताबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि खरंच डॉक्टर निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी तर्फे आयोजित साहित्यातील गोंधळ शांताई हा सुंदर काव्य संग्रह आज पाणिनी प्रकाशनने प्रकाशित केला आहे. आणि सरस्वतीच्या प्रांगणात सारस्वतांचे दर्शन इकडे झाले आम्हाला. आणि खरं तर ही खूप मोठी संधी होती आमच्यासाठी, कारण शांताईंवरती काय लिहावं, किंवा जसं पूनम मॅडम म्हणाल्या तसं की एका शब्दात त्यांना व्यक्त करणं खरंच खूप कठीण होतं. पण हे एक चॅलेंज म्हणून किंवा आव्हान म्हणून आम्ही ते सगळ्यांनी स्वीकारलं. आणि नवोदित तसंच प्रस्थापित या सर्वच मान्यवरांना या पुस्तकामध्ये स्थान मिळालं, त्यासाठी खरंच खूप खूप मनस्वी आभार. आणि निशुताई, तुला सुद्धा पीएचडी साठी खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्याही शुभेच्छा. आणि खूप दिवसानंतर आईचंही दर्शन झाले, त्याच्यामुळे खरंच हा एक आनंद सोहळाच झाला आणि स्मरणात राहील असंच संपूर्ण कार्यक्रम झाला आहे. खूप खूप आभार. आपण सर्व कवींच्या वतीनं आपलं मनोगत आपण व्यक्त केला. मी मगाशीच म्हटलं की एका शब्दात शांताईनं बसवणं खूप कठीण आहे, तरी आमच्या श्यामला संतुरकर शांताईंचा साधेपणा हा संस्कार आणि संस्कारांची सुपीक मूर्तिका भासली. पण खरं सांगू का, हीच संस्कारांची सुपीक मूर्तिका म्हणजे आमच्या डॉक्टर निशिकांता वाघमारे. मी जास्त बोलणारच नाही कारण आज आपल्याला त्यांनाच ऐकायचं आहे. त्यामुळे मी मॅडमना विनंती करते की सगळेच कवी आपले विचार ऐकण्यासाठी, कारण आपण पीएचडी करताय त्यामुळे अधिक माहिती जाणण्याची आमची सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय निशिगंधा. मी सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. खरं तर आभार आमची मनीषा मागणारे, पण माधवीताई, एकनाथ आव्हाड सर, आज वाघ आपला संजय वाघ, त्यांनी छान राईटअप दिलाय. आदरणीय म्हात्रे सर, दवणे सर, मायाताई आणि आपले सगळे लेखक नवोदित, सगळ्यांनी जो हातभार लावून हे आईचं स्वप्न आज पूर्ण केलंय ना, मी सांगू म्हणजे हा सुगंध माझ्या मनामध्ये या कामाचा दीर्घकाळ राहील. शांताबाईंबद्दल एक छोटासा किस्सा सांगते. काय झालं सुहास? चांगले, हरकत नाही. आणि असं काय औपचारिक नाहीच आहे. ज्या वेळेला शांताबाईंनी माझ्या अनुष्का या पुस्तकाला प्रस्तावना दिली होती तेव्हा आमची फार सुरेख मैत्री झाली बरं का. आणि तेव्हा त्यांची इच्छा होती की त्यांच्या स्वतंत्र कवितांवरती मी डॉक्टरेट करावी. आणि मी म्हंटल बाई, अजून माझं पहिलीच डॉक्टरेट जी सुरू केली आहे ती नक्की कर. आणि त्यांचं हे स्वप्न मला पूर्ण करायचं होतं.
म्हणून हा ध्यास अविरत चालू आहे. काय म्हणूया आपण? शब्द प्रभू, शब्द शारदा, शब्दांचं दान त्यांना इतक्या सहज पडायचं, पण तरीही इतक्या नम्र आणि माझ्यासारख्यांना आपल्या मैत्रीच्या या साम्राज्यामध्ये सामील करून घेणाऱ्या इतक्या मोठ्या मनाच्या शांताबाई. एक छोटासा किस्सा त्यांनी सांगितलेला शेअर करते. त्या म्हणाल्या की ज्या वेळेला मला चित्रपट गीतं लिहायची होती तेव्हा त्या म्हणाल्या चक्क मी ट्युशन घेतली. म्हटलं बाई तुम्ही कुणाकडनं लिहिण्याची ट्युशन घेतली? गंमतच आहे म्हणजे. तर त्या म्हणाल्या मी गदिमांकडे गेले आणि गंमत म्हणजे त्यांना गदिमांच्या सन्मान प्रित्यर्थ देतात जो पुरस्कार, तो पुरस्कारही त्यांना मिळाला. त्या संस्कृतमध्ये पहिल्या आल्या होत्या विद्यापीठात त्यांच्या. म्हटलं बाई तुम्ही ट्युशन? हो म्हणाल्या. गेले गदिमांकडे आणि गदिमाच ना ते त्यांच्याकडे तुळशी वृंदावन होतं त्यांच्या बंगल्यात, त्याच्या तिथे बसून गदिमा लिहायचे आणि शांताबाई त्या तुळशी वृंदावनाच्या त्या कट्ट्यावरती बसल्या. त्यांच्या शेजारी गदिमा म्हणाले शांता तू खाली मी वरती, कारण मी गुरु तू शिष्य. तर त्या म्हणाल्या मी जरा भुवया गुंतवल्या आणि म्हटलं ठीक आहे म्हणून बसले खालती. आणि ज्या दिवशी त्यांचं एक गीत गदिमांना फार भावलं त्यावेळेला गदिमा त्यांना म्हणाले शांता आता तू शेजारी आणि मी तुझ्या शेजारी झालीस आता तू चित्रपट गीतं लिहिणारी कवयित्री. असली गोड माणसं हो. आणि सरोजिनी बाबरांच्या कविता त्यांना विशेष आवडायच्या बरं का. हो म्हणजे मनापासून सांगते, आम्ही एकत्र जेव्हा प्रवास करायचो ना तेव्हा बाई अशा वेगवेगळ्या कविता ऐकवायच्या आणि मी म्हणायचे बाप रे कशा तुम्हाला पाठ आहेत, या तुमच्या नाही आहेत. तेव्हा त्या म्हणायच्या की स्मरणशक्ती माझी चांगली आहे एवढंच नाही, कवितेवरती माझं पहिलं प्रेम आहे. आणि आज त्यांचं आपण जन्मशताब्दी वर्ष आपण सगळेजण आपला अमूल्य वेळ देऊन साजरे करता आहोत. मला खूप आनंद होतो आहे. फार बोलणार नाही, पुन्हा एकदा नमस्कार करते. आणि मनीषा पूनमताई मनीषाला विनंती करते की तिने आभार मानावे. पण संगीताताई माझ्या शेजारी आहे आणि मी प्रकाशन केलेलं आहे. क्षणभर बोलणार नाही मी बोललीस बरं ठीक आहे. मनीषा ओव्हर टू यू. उत्साह म्हणजे धन्यवाद निशुताई, धन्यवाद पूनमताई. उत्साह म्हणजे नसतो केवळ जल्लोष भावनांचा, कळकळत्या उत्सवाला ध्येय मंदिराच्या दिशेने वळविण्याचा. हाच तर ध्यास आमच्या निशिगंधा ट्रस्टचा. चालून आला आता क्षण आभाराचा. मी मनीषा कदम, समन्वयक निशिगंधा एज्युकेशन ट्रस्ट. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय माधवी गारपुरे मॅडम, माननीय माया मॅडम, माननीय अरुणजी म्हात्रे सर आणि इतर साहित्यिक कवयित्री या सर्वांना प्रेरणादायी शुभेच्छा राज्यभरातील कवी कवयित्रींना देऊन अमूल्य वेळ आणि आपल्या कवितेचं शब्दधन आमच्यासाठी देऊन एक उत्तम असं शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या सहवासाने परिपूर्णतेकडे गेले यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच नवे नवे उपक्रम आम्ही नेहमीच करत असतो आणि यासाठी सदोदित प्रोत्साहन देणाऱ्या तुम्हा सर्वांच्या आवडत्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजय वाड आणि ट्रस्टच्या संस्थापक डॉक्टर निशिगंधा वाड यांचे मनपूर्वक आभार. तसेच काव्यसंग्रह वाचकांसमोर आणणाऱ्या पाणिनी प्रकाशनाच्या माननीय संगीता चव्हाण यांचे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निवेदन करणाऱ्या आणि समन्वयाची धुरा सुसज्जपणे सांभाळणाऱ्या पूनम राणे यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनीषा मॅडम. आपण सर्वजण ओळखता निशिगंधा ट्रस्टच्या समन्वयिका आमच्या मनीषा मॅडम सिद्धिविनायक सिद्धिविनायक ट्रस्ट येथील लायब्ररीमध्ये त्या ग्रंथपाल म्हणून काम करतात. मूर्ती लहान कीर्तिमान सदैव नेहमी उत्साही क्रियाशील असणाऱ्या आमच्या मनीषा मॅडमचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच तंत्रस्नेही म्हणून काम करणारा आमचा छोटासा अमोल याचे मी पुन्हा आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.
तसेच आपणा सर्वांना प्रमाणपत्र आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली जातील आणि आपल्या पुस्तकाची प्रत आपल्याला पोस्टाने दिली जाईल. धन्यवाद.